झाली एकदाची सगळी तयारी. उद्या फ्रेश फुलं येतील, दाराला तोरणं लागतील, घराला लाईट्स लागतील आणि आपली कोमल अशी छान तयार होऊन लाजत अशी येईल समोर आणि अभिषेकच्या हातात अंगठी घालेल. या कार्यक्रमाचा हँगओव्हर उतरायच्या आत आपल्याला पुढची धावपळ करावी लागेल. लगेच लग्नाची तयारी, कपडे, दागिने, हॉल, मेहंदी, विधी आणि बघता बघता आपली कोमल सासरी निघून जाईल. हुरूर छान आहे ना या सगळ्याची. आणि मी खुश आहे खूप. कोमलला छान मुलगा मिळाला आपल्या. केअरिंग आहे, हौशी आहे. आयुष्यभर आपल्या कोमलला खुश ठेवेल तो, हो ना? बघा ना, जेमतेम 8 दिवस उरलेत लग्नाला. यार, आयुष्यभर आहे आहे म्हणत लक्ष दिलं नाही मी आणि तीच बहीण आता कायमची दूर झाली. तुम्ही बोला ना तिच्याशी. मला ना तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. तिला जे हवं ते घेऊन द्यायचं. ती म्हणेल ते खाऊ घालायचं, म्हणेल ते विकत घेऊन द्यायचं, म्हणेल तसं जगायचं सगळे. निदान पुढचे 8 दिवस. 8 दिवसात तिच्यावर आयुष्यभराचं प्रेम करायचं. तिला फक्त आणि फक्त हसताना बघायचं. ती सासरी जायला निघेल ना तेव्हा मी नाही थांबणार तिथे. नाही थांबू शकत नव्हतं. मला रडू येईल मला. सागर, तुम्ही आता रडू नका बरं. आता नाही, ऍक्च्युली कधीच रडू नका. तू कडू गोळी रडताना खूप फनी दिसतो मला. चला, तुमच्या लाडक्या बहिणीचा साखरपुडा उद्या खूप काम आहेत. सोडा ना. तुमचा ऋणच कुठे संपावर जातो ना कायम, काय कळतच नाही मला. ठीक आहे, असं टीव्ही बघतो जरा. सागर, तुम्ही पण झोपा ना. 10 मिनिटं न्यूज बघून झोपतो मी. 10 मिनिटं बघतो. ओके. आता सगळीकडे धूम आहे ती प्रख्यात उद्योजक राजन सरदेसाई यांच्या मुलीच्या लग्नाची. भारतातील एकमेव 7 स्टार हॉटेलमध्ये हे लग्न पार पडणार असून या लग्नासाठी विदेशातूनही पाहुणे येणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते, मोठमोठे खेळाडू, उद्योजक या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर त्याला पाहूया एक झलक या विवाह सोहळ्याच्या तयारीची. अरे, झाली की नाही तयारी तुमची? आणि हे मध्ये कुठे ठेवलं? हा, अरे नक्की तू ह्या गल्यात लाईटी घालून कनाल फिरतोस? हा, एक तर लय दिवे लावले, तू सगळ्यांना माहितीच आहे. कोमल, ते तुझे मेकअप वालीचं काय, डॉलीचं काय झालं ग? अगं मम्मी, अगं ती ना जयपूरला गेली का ब्रायडल मेकअप साठी. पण नको टेन्शन घेऊस. माझा एंगेजमेंट तो मेकअप मीच करेन आणि माझ्या लग्नापर्यंत येईल ती. बरोबर. मुक्ता, आई, थांब, थांब, थांब. एक मिनिट थांब. बस इथे, इथे बस. बस इथे, बस. मुक्ता, आता बोल काय बोलायचं. अगं मुक्ता, मुलाकडची माणसं आली ना की तू पुढे जा आणि त्यांना ओवाल. आणि हा, ते मिठाई आणि ते करंजा लाडू त्यांचं काय झालं? झालंय, सगळं पॅकिंग करून झालेलं आहे. मुलाच्या हाती लावायच्या गोष्टी पण पॅक झाल्या. मुलाच्या आईची साडी पॅक केली आहे. त्याच्या वडिलांचा कुर्ताही आपण छान पॅक करून ठेवलेला आहे. सगळं झालंय मम्मी. आणि ते गुरुजी येतील, त्यांना मी सांगितले, ते अगदी वेळेवर येतील बघ. मीर, हा, त्या केटरिंग वाल्याला फोन केलास? हो, बोलू. ते आता पोहोचतच असतील. मी, अरे ती फुलं सगळी लावून घे रे बाबा. काय बाकी राहता का म्हणे? हो मावशी, मी करतो. आणि नक्की आहेस ना माझ्या बरोबर? हो, आम्ही लावतो. दादूस, तुझं दुसरं काही काम असेल तर तू ते करा. सगळं व्यवस्थित करा. कुठं काय उणीव ठेवू नका. मुक्ता, ते तिजोरीची चावी दिली होती ना, ते दागिन्याचं काय झालं ग? हे मुक्ता, लक्ष कुठे तुझं? दागिन्याचं काय? ते लॉकर मधनं घेते ना, मी काढून घेते. हा, मी राहीक ना, येताना तुझा कॅमेरा घेऊन ये. म्हणजे या फंक्शनचे ना आपण मस्त रील बनवू आणि सोशल मीडियावर टाकू. फुल हवा चलवा आपला. मला जे हवंय ते करण्याचा हाच तर मार्ग आहे. सागर, अहो आपण कोमलच्या एंगेजमेंटची, लग्नाची अनाउन्समेंट नाही करणार आहोत का? म्हणजे अहो म्हणजे आपण कोमलच्या एंगेजमेंटची, लग्नाची अशी ग्रँड अनाउन्समेंट करूया ना. इतका काय विचार करताय? सागर कोळींच्या बहिणीचं लग्न आहे, त्याचं थाटामाटात व्हायला हवं की नाही? ए मस्त, म्हणजे ते सेलिब्रिटी करतात तसं ना. एक्झॅक्टली. आपण एक काम करू शकतो, कोमलचा आणि अभिषेकचा एखादा छान फोटो आपण असा सोशल मीडियावर टाकूया आणि त्याची अनाउन्समेंट करूया ना की सागर कोळींच्या घरी वाजणार सनई चौघडे, त्यांच्या लहान बहिणीचं लग्न, कोमल कोळी आणि अभिषेक केणी यांचं लग्न होणार लवकरच, ते अडकणार विवाह बंधनात वगैरे, अशी सॉलिड अनाउन्समेंट करूया आपण. आणि आता लगीन म्हणाला तसं छान त्याचं रील वगैरे करूया, म्हणजे काय सोशल मीडिया ते सगळं कव्हर करेल आणि ही बातमी सगळीकडे पोहोचेल. ए मस्त आहे ही आयडिया. कोळी फॅमिलीतलं लग्न आहे, सगळ्यांना कळलं पाहिजे. काय म्हणतेस मम्मी? होय होय होय, मला पण आवडली आयडिया, मस्तच आहे. आयडिया तशी वाईट नाहीये. वाट कसली बघतोय, आपण लगेच करूया. चला. हो 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 मीर, ही सगळी जबाबदारी तुझी. करतो. हा बहिणी करतो. ऐक ना, ऐक. हा चल ना, त्या सामान झालं इथे. हा चल. बोला, कामाचं कारण करून मला का बोलवलंय? बोला काय बोला, काय चाललंय तुझं वहिनी? अनाउन्समेंट.
कोमल वेड्स अभिषेक. भंकस करायची वेळ नाहीये, प्लीज मस्करी करू नकोस. हो ना, या कोमलच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट करायची, हे कोण मध्येच काय डोक्यात आलंय तुझ्या? वा हे बरं आहे. तू आता म्हणत होतास ना रील बनवूया आणि काय ते हवा का धुवा करूया वगैरे. अगं वहिनी, ते आपापल्या आपण चांगले कपडे घालणार आणि म्हणून म्हटलं की ट्रेंडिंग गाण्यावरती रील्स करूया टाइमपास म्हणून. हो ना, आणि हे साखरपुडा अनाउन्समेंट काय मध्येच. एकीकडे आपण कोमलचं लग्न कोणाला न कळता मोडायचा प्रयत्न करतोय आणि तू हे सगळं पसरवायला निघालीस. आणि कशासाठी? हा अभिषेकच्या बायकोला इथे आणण्यासाठी. काय? अभिषेकची बायको? पण ती येईल का नाही येणार? आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न होतंय हे ऐकल्यानंतर कुठलीही बायको येईल. इथे तरी या दोघांच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट करतोय, ती कन्फर्म येईल बघ. त्याचं लग्न झालंय याबद्दल खात्री आहे ना आपल्याला? ओके ओके, आपण असं समजूया की त्याचं लग्न झालंय, पण त्याची बायको तुझ्यासारखी असली तर? म्हणजे नाही अगं, म्हणजे वहिनी, म्हणजे जसं ज्या ग्रेसने आणि शांतपणे तू सावनीला या घरात ऍक्सेप्ट एक केलं. मिनिट. माझ्या नवऱ्याची सागरची बायको म्हणून ऍक्सेप्ट केलं नाहीये मी तिला. फक्त आदित्यची आई एवढ्याच नात्याने ती या घरात आणि तशीच राहणार आहे. कुठलीच बायको सहन नाही करू शकत. वहिनी पण समजा तिची स्वतःची काही कारण असतील आणि ती इथे आलीच नाही तर? ती 100% येणार बघ. अरे माझी तर 200% खात्री आहे. मुळात आता ही कोमल कोण आहे, तिचं काय म्हणणं आहे, ती कुठे राहते, या सगळ्याची चौकशी असणार, क्युरिओसिटी असणार तिला. ती बघ घर शोधत येते की नाही. पटतंय का? अगं 100% पटतंय, पण तू असा अचानक निर्णय घेतलास, आम्हाला काही सांगितलंच आहे? अगं कळलंच नाही ना आम्हाला काही. मग मला वाटलं असाल थोडेसे हुशार. नाही, तुझ्या वहिनी खरंच तुझ्या एवढे हुशार नाही. बरं चला आता कामाला लागूया आपण. कोमल आणि अभिषेकची एंगेजमेंटची बातमी जी आपल्याला सगळीकडे पसरवायची, मिहीर आपल्या ऑफिसची जी PR टीम आहे, आय थिंक त्यांचा रीच सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे प्लीज त्यांना कामाला लाव. चल, आपलं तर सोशल सर्कल मोठंच आहे, त्यामुळे आपले सगळे सोर्सेस वापरा आणि सगळी भर ही बातमी होऊ दे. चालेल, डन. आलो. कोमलचं लग्न ठरलंय. वाव, आज सोबत असतं तर किती मजा केली असती, किती चिडवलं असतं तिला, एकत्र फोटोज काढले असते, तिच्या हातावर मेहंदी काढल्यावर तिला भरवता आलं असतं. एनिवे, गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. काही झालं तरी मला या मेघापासून स्वतःची सुटका करून घ्यायचीच आहे. एक प्रयत्न फसला, पण मी अजून प्रयत्न करतच राहीन. अरे वा, सागरच्या बहिणीचं लग्न ठरलं. सो मग आता म्हणजे तू तिकडे असायला हवी होतीस ना? घरच्यांना खूप मिस करत असेल. आय क्वाईट सरप्राईज. तुला बोलवलं पण नाही. इट्स ओके, मी तुला घेऊन जाईन. आपण जाऊयात ना तिकडे. त्या निमित्ताने तू तुझ्या बॉयफ्रेंडला भेट. उप्स, आता बॉयफ्रेंड नाही का, बाळाचा बाप. काय झालं डार्लिंग, खूप रागवलीस? साखरपुडा तरी आजच आहे ना? चल जाऊया आपण तिकडे. काही गरज नाही त्याची. मी इकडे आहे तेच ठीक आहे, आणि आता मी त्यांच्या समोर नाहीये हे चांगलंच आहे. मुळात मी माझ्या कुटुंबाची अब्रू वाचावी म्हणून हे सगळं सॅक्रिफाईस करते. त्यामुळे मी जाणार नाहीये आणि तुम्हीही विचार नाही करायचा. तुमच्यासारख्या माणसाची सावली सुद्धा नको पडायला त्यांच्यावर. म्हणून तर हे सगळं झेलतेय. इथे आहे मी. माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं. आणि तसेही समारंभाला न बोलवता जे जातात त्यांना काय म्हणतात हे माहिती आहे ना? आणि राहायला प्रश्न मिहीरचा. माझं मिहीरवर अजूनही तेवढंच प्रेम आहे. तुम्ही काही करा, तुम्ही मिहीरची जागा कधीच नाही घेऊ शकत, आणि ते प्रेमही हिरावून नाही घेऊ शकत. एक मिनिट, मी का नुकतं सतत चिडलेले असतात आजकाल. काय झालं यांना? सतत आपलं काळजीत राहायचं. घरच्यांचं सगळं करून कोमलच्या साखरपुड्याची तयारी करून थकले असते. ठीक आहे, काहीतरी गंमत करूया. आज जर माझा प्लॅन वर्क झाला तर ती अभिषेकची बायको समोर येईल. ही एकच संधी आहे. आता फक्त काही गडबड नको व्हायला. कसा दिसतोय? छान दिसत. हॅलो, मी नेहमीच छान दिसतो. मी कुर्त्याबद्दल विचारतोय. छान आहे. हो बघा तरी नीट. मी बघितलं ना सागर, खूप छान दिसतोय. रंग पण खूप छान दिसतोय तुमच्यावर. हे जर का आई, स्वाती, कोमल, मिहीर लकीने विचारलं असतं ना तर तुम्ही नीट लक्ष दिलं असतं. काही कमी जास्त असतं तर ते ठीक केलं असतं. पण माझं काय ना, मी कोण आहे फालतूच आहे तुमच्यासाठी. एक मिनिट सागर, माझ्याच बाबतीत काय प्रॉब्लेम आहे तुमचा मला कळत नाही. काय झालं? तू माझी बायको आहेस आणि आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत म्हणून मी हे नाटक करतो. काय झालं? अभिषेक आपल्या कोमलला फसवतोय. त्याचं ऑलरेडी एक लग्न झालंय आणि तो आता त्याच्या बायकोबरोबर या रूम मध्ये